सुंदर पाऊस सुरू झालेला आहे. शनेश्वराच्या आशीर्वादाने हा खेळ रंगतो आहे. कोण जिंकणार आणि त्यासाठी या 1 2 3 4 बाटली इथे ठेवलेल्या आहेत. इकडे असलेल्या बास्केटमध्ये 15 चेंडू आहेत. सगळ्यात आधी ज्या रेषेच्या अलीकडे वहिनी उभ्या आहेत तिकडनं पहिली असलेली बाटली पडली पाहिजे त्या चेंडूच्या सहाय्याने, मग दुसरी, तिसरी, चौथी. सगळ्यात जास्त बाटल्या या 15 चेंडूंमध्ये ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त होणार, म्हणजे सगळ्यात जास्त बाटल्या पाडण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आणि हा खेळ खेळत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम, क्रमानेच बाटली पडली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तीच मोजली जाणार आहे. 1 2 3 घाई करू नका. 1 घाई करू नका. आतापर्यंत 2 1 ही गुणसंख्या आहे. 2 2 2 2 3 निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या गोपाळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. या वहिनींच्या घरी गेलो आणि वहिनींनी सांगितलं आजपासून मी चिडणार नाही. चला या वहिनींकडे गेलो. आता या वहिनींकडे गेल्यानंतर लवकरच नागपंचमीसाठी वहिनी काही दिवसांसाठी माहेरी जाणार आहेत आणि आणायला मात्र मिस्टर जाणार आहेत. म्हणजे वहिनींना घेऊन येत असताना आईस्क्रीम आणायला त्यांनी विसरायचं नाहीये. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या खरात वहिनी. खरात वहिनींना वामनरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ. आजच्या होम मिनिस्टरना झी मराठीकडून ही पैठणी. टागोरनगर मधल्या शनिदेवाच्या मंदिरात रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये सहभागी होण्यासाठी या पत्त्यावर संपर्क साधू शकता. होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं. सहभागासाठी झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS करू शकता. यासाठी टाईप करा ZMSGL स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. Gigi,